Facebook. Do you have Facebook? I do have Facebook, yes. But You don't have Instagram? I have. Wait. मला ते दिसत पण नाही कुठे. हां दिसते. छोटासा प्रॉब्लेम झालाय. ब्ल्यू जीन्स शर्टमध्ये आणि ते चिकन वगैरे. एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. ओके. दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट चांगली आहे, एक गोष्ट काइंड ऑफ त्रासदायक आहे. एवढी पण नाही, पण थोडीशी. ओके. पहिली गोष्ट अशी आहे की मला त्याने बोर्डिंग पास दिले 2 फ्लाईट्सचे. बट एका फ्लाईटचं होतं की मिडल सीट होती आणि मला मिडल सीट नव्हती, साईडची असायला सीट होती. मी त्यांना बोललो की मी पहिली घेतली तिकीट. मी पुढे गेलो इमिग्रेशनकडे. बट नंतर मग मला वाटलं की त्याला विचारूया की बाबा मला देशील का म्हणून, ट्राय तरी करूया. नंतर मग मी त्याकडे गेलो आणि लकीली मला त्याने दिली. त्याला मी रिक्वेस्ट केली, हो मी आता नवी मुंबईवरून आलो आणि मला मधली सीट होती, तर मला देशील का आता विंडो सीट, मला थोडं जरा बाहेर पण बघायचं आहे. अगदी ठीक आहे राईट, सकाळची वेळ असताना कारण किती माझी सकाळी 5ची फ्लाईट आहे. सो मी त्याला बोललो की मला मिळेल का विंडो सीट वगैरे. त्याने पटकन दिली एकदम. सो मला दोन्ही पण सीट, इथून एक बँकॉकची आणि बँकॉकवरून दुसऱ्या एका कंट्रीची पण मला विंडो सीट मिळाल्या, दोन्ही पण विंडो सीट. सो ऑल गुड. आता नंतर मग दुसरा पहिला एक म्हणजे दुसरा गोष्ट अशी आहे की मी जस्ट जात होतो इमिग्रेशनला. इमिग्रेशन झालं पण होतं, बट ते म्हणत होते की हे आता नाही होणार कारण की तुमची फ्लाईट आहे जवळपास 4 वाजता 5 वाजता. सो ते चालू होतं की फ्लाईट आहे नाही आहे हे कळतं जवळपास समथिंग 2 तासाआधी, 2 ते 2.5 तासाआधी. मग ते म्हणाले की तुम्ही एक काम करा, मग कारण की मॅन्युअली पण नाही पाठवू शकत ते. मग ते बोलले तुम्ही एक काम करा, तुम्ही रात्री 2 वाजता या. आणि आत्ता जवळपास वाजले आहेत 10:30 वाजलेत, 10:30-11 वाजले. सो आता मला माहिती नाही काय करायचं. मला एक तर भूक पण लागली आणि मी बाहेर जाऊ परत आतमध्ये येऊ काय कळत नाही आहे मला. मी अजून पुढे पण नाही गेलो, इमिग्रेशन क्रॉसच नाही केलं. सो डोंट नो काय होईल आता. मी जस्ट आता एअरलाईन्सवाल्यांना विचारतो की मी ह्या केसमध्ये काय करू. मी तर बाहेर गेलो तर मला परत घेतील की नाही आतमध्ये, कारण की ते परत डुप्लिकेट एंट्री वगैरे होते, काय त्याचा प्रॉब्लेम नाही होणार. सो बघूया आता काय होतं. लेट्स सी. हे मी त्यांना विचारलं पण, बट ते सांगतात जवळपास तुम्हाला बाहेर जाता नाही येणार आणि थांबावं लागणार याच पट्ट्यामध्ये. कुठेच बाहेर जाऊ शकत नाही मी. बघू आता काय मिळतं इकडे खायला. लेट्स सी. हे एक भारी आहे, जवळपास 20 रुपयाला वॉटर मिळते. जस्ट क्रॉस केलं हैदराबादचं इमिग्रेशन ऑफिस. लांब आहे इथे ना, ते दिसतंय 134. जबरदस्त लांब आहे. भरपूरच लांब दिलं आहे. किती वेळ लागेल पोहोचायला काय माहिती. आता अजून खाली जायचं आहे. ओके. बट इथे इथे तर भरपूर शॉप्स आहेत. हैदराबाद ड्युटी फ्री, छान छान शॉप्स आहेत तिथे. त्यानंतर हे KFC, हे जरा वेल नोन शॉप आहेत. पाठीमागे तर तुम्ही बघता सबवे आहे. खुश, छान आहे ते पण. ते वाईब पण छान आहे ते. आता मला खाली जायचं आहे ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे. हे आता 134 खाली जायचं आहे गेट. पण आपण ह्याचा वापर नको करूया, आपण स्टेअर्सने जाऊया. हे
134 कोण गेलं पण नसेल. आणि ओके, मी सांगतो काय झालं. दोन गोष्टी झाल्या. तर पहिलं मी इमिग्रेशनबद्दल सांगतो. मी इमिग्रेशनकडे समथिंग जवळपास 10 वाजता पोहोचलो होतो. बट 10 वाजता पोहोचलो, पण तो बोलतो तुझी फ्लाईट स्टार्ट होणार आहे जवळपास 5 वाजता. सो मग तुला यावं लागेल 2 वाजता, रात्री 2 वाजता. ओके, मग मी बोललो मी आता बाहेर तरी जाऊ का. मग मी काहीतरी खाईन, जेवायचा टायमिंग झालं होतं, काहीच खाल्लं नव्हतं मी पण दुपारनंतर. मग मी तो बोलला तुम्हाला क्रूला विचारावं लागेल, तुमच्या क्रूला म्हणजे इंडिगोच्या क्रूला विचारावं लागेल. सो मी त्यांना विचारायला गेलो. इमिग्रेशन ऑफिसर मस्त होतं. हे रात्री समथिंग 10ची गोष्ट आहे, 9:30-10ची गोष्ट आहे. इमिग्रेशन ऑफिसरला क्रूला विचारायला गेलो तर ती बोलली की बाहेर नाही जाऊ शकत, तुम्हाला इथेच थांबावं लागेल. तर मी आतमध्ये जाऊ शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही. शेवटी मला रेल नाही इथे यात्री आपले जे कोणती ॲक्टर परिणितीचा हजबंड हिने जे काही चालू केलं होतं स्वस्तात, तिकडे मी जस्ट फक्त मी समोसे खाल्ले आणि आलो. मी ते खाल्लं आणि जस्ट बसलो, मी टाइमपास केला, थोडंफार झोपलो आणि निघालो मग. आणि जवळपास आता 2 वाजता मी जस्ट इमिग्रेशन मध्ये मला काहीच विचारलं नाही. जस्ट फक्त सिम्पल की विजा दाखव, बस. बाकी का चाललंयस, कुठे चाललं फक्त विचारलं. मी सांगितलं मेलबर्नला जातोय म्हणून, ऑस्ट्रेलिया. माझं लास्ट डेस्टिनेशन ते आहे. आणि सो मला त्याने जायला दिलं. आता मी आलो आहे, ड्युटी फ्रीमध्ये आहे आणि पोचून आता. पण गेट मला भरपूर लांब दिलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बोर्डिंग पास दिला होता. 2 बोर्डिंग पास मिळाले, एक तर हैदराबाद टू बँकॉक आणि बँकॉक टू दॅट अनदर कंट्री. सो बँकॉक टू अनदर कंट्रीचा हे होतं, विंडो सीट होती. आणि बट हैदराबाद टू बँकॉक ह्याची सीट होती असेलची, AISLची, SLE. सो मग मी घेतली तिकीट, त्याने मला दिला, बोर्डिंग पास दिला. मी जात होतो इमिग्रेशन ऑफिसरकडे, तर तितकंच मला असं वाटलं की मी त्याला विचारूया की मला तो देईल का चेंज करून. मला विंडो सीट, मला बाहेर बघायचं आहे, बँकॉक कसं आहे, सकाळचं सन राईज असणार तो पाहायचा आहे. मग मी विचार केला बोलू जाऊया म्हणून. मग त्याकडे गेलो, रिक्वेस्ट केली, भाऊ मी आत्ताच नवी मुंबईवरून आलो आहे हैदराबादला, मिडल सीट होती, सो मला जरा बाहेर बघायचं आहे. तर लगेच त्याने दिली आणि मला विंडो सीट दिली. सो मला दोन्ही पण आता विंडो सीट आहेत, हैदराबाद टू बँकॉक आणि बँकॉक टू दॅट कंट्री. सो ती गोष्ट भरपूर चांगली झाली. मला ॲटलिस्ट बघायला तरी मिळेल ती कोणती आहे. चलो, कधीपासून मिळालं मला. चार्ज करून घेतो मोबाईल आणि लॅपटॉप. ही उत्तम सोय आहे पाणी भरायची फ्रीमध्ये, मस्त. स्टॅम्प. ओके, मी आता आलो आहे हैदराबाद टू बँकॉक फ्लाईट पकडायला.
मी जस्ट बघितलं पुढे थोडी माणसं जमा झाली होती. नंतर मग मला कळालं की कोणाला तरी थोडंसं हेल्थ इश्यूज होते म्हणून एअर होस्टेस कोणतरी असं डॉक्टर वगैरे शोधत होते. सो त्यासाठी बस बाकी काही नाही. हाय मम्मी, कशी आहेस तू? आता जवळपास 8 वाजले इंडियन टाइम प्रमाणे. मला माहिती नाही मी कोणत्या देशाच्या वरतून फ्लाय करतोय कारण की कुठं मला ढग दिसत येते. काही तासापासून मला हा असाच सीन दिसतोय. मला स्नॅक्स दिले त्यांनी आल्या आलं. त्या स्नॅक्समध्ये काय होतं, एक ज्यूस होता, फ्रूट ज्यूस, प्युअर फ्रूट ज्यूस होता. त्यानंतर मग हे चिप्स सारखं होतं आणि हे आता मुस्ली बार हे अजून खाल्लं नाही आम्ही. आणि हा ब्रेड आहे. अजून घरी पोहोचायला माझी 5 वाजून 40 मिनिटाची फ्लाईट होती इंडियन टाईम प्रमाणे. आणि स्टील आता 8 वाजता आणि अजून बहुतेक 1 दीड तास जाईल मला फ्लाईटमध्ये असं. आणि मला हाच व्ह्यू बघावा लागेल. पण छान वाटतं हा व्ह्यू, भरपूर छान दिसतोय. मी कळवेन मी नेक्स्ट पोचतोय. बाय बप्पी, बाय बप्पा. मम्मी हे ढगच आहेत. बघ कशी दिसतात. मुस्लिम बार पण भरपूर छान आहे. ऍक्च्युली छान आहे. जास्त लोड पण नाही. तेवढंच पाहिजे. मम्मी ते एरोप्लेन बघ कसं स्पीड मध्ये आहे. खुशी पण आहे. ओके, मी आलो आहे बँकॉक एअरपोर्टला आणि जवळपास मी तुम्हाला झलक दाखवतो थोडीशी पहिली. फ्लाईट एकदम टायमावरती आली, मस्त आली. जेवण पण भरपूर छान होतं आणि भरपूर व्हेरायटी होतं जेवणामध्ये. आता बघूया काय करायचं. इकडे 11 तासाचा लेओव्हर आहे. हैदराबादवरून आलो आहे मी इथे. इकडचे वाजले जवळपास 11. 11 आणि 11 तासाचा लेओव्हर आहे. संध्याकाळी रात्री डायरेक्ट 10 वाजताची फ्लाईट आहे. आता माहिती नाही काय करायचं तेवढा वेळ. Photo na. फोटो ओके. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. बाय. Facebook, do you have Facebook? I do have Facebook, yes. But You don't have Instagram? I have. Wait. But it's good. It's new. Here. Yeah. But I don't. You don't have internet, but you can just see. I know. That's your name. Jeja. DJ. Ah, DJ.
so hard to pronounce. माय नेम इज धीरज ओनली. धीरज. DJ. धीरज. ओके. इवन आय डोंट हॅव. हो काय कळतच नाही आणि एवढं घाण वास होतो इथे. इथं आहे फक्त व्हेजिटेरियन. फ्रेश फ्रूट्स आर देअर. फ्रेश फ्रूट्स दिसले. भरपूर महाग आहे. कन्वर्ट केलं 100 फक्त. एकदम लफडेवाला आहे इथं. इथे एका काकींबरोबर आलो इथे. फिलिपिन्सचे होते ती. तिला काही खायचं आहे म्हणून जस्ट एक ओळख झाली. बट इथे सर्व नॉनव्हेज दिसतं आणि एवढं घाण वास येतो आहे. मला तर कल्टी मारायची. मला ते आता दिसत पण नाही कुठे. हां दिसले. ब्ल्यू जीन्स शर्टमध्ये आणि इथे चिकन वगैरे.